बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश हा ऐतिहासिक, अभिमानास्पद, गौरवशाली क्षण असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। कन्नड साखर कारखाना लिलाव प्रक्रियेत घोटाळ्याचा ईडीचा आरोप। पंकजा मुंडे यांची लहान बहीण यशश्री मुंडेंची निवडणुकीच्या मैदानात एंट्री। वैद्यनाथ सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी भरला अर्ज। अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेप्रकरणी 15 पानांचा अहवाल समोर। इंधन पुरवठा बंद पडल्यामुळे दोन्ही इंजिन हवेतच बंद पडली, त्यामुळे अपघात। अहवालातून माहिती समोर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई विमानतळ कामाची करणार पाहणी। मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचीही पाहणी करणार असल्याची माहिती। शनी शिंगणापूर देवस्थानात 500 कोटींचा घोटाळा। विश्वस्त मंडळ बरखास्त करत मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश। नवी मुंबईतल्या ईडब्ल्यूएसच्या 791 घरांचा घोटाळा प्रकरण। भाजप आमदार विक्रांत पाटलांकडून लक्षवेधीद्वारे घोटाळा उघड। मंत्री उदय सामंतांनी समिती स्थापन करण्याचे दिले आदेश। भरधाव रिक्षातनं विद्यार्थी पडला रस्त्यावर। भुसावळमधील धक्कादायक घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। पुण्याच्या कात्रज परिसरात टोळक्याचा धुमाकूळ। कोयता आणि तलवारीनं केलेल्या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। आणि वैभववाडीच्या नापणे धबधब्यावरती उभारला काचेचा पूल। सिंधुरत्न योजनेतनं पुलाची उभारणी। मनमोहक दृश्याची पर्यटकांना भुरळ।